जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत तर त्याचा आपण इथं सोल्युशन पाहूया. आपले दर्शक कॉमेंट्स करतात माझी कास्ट ओबीसी आहे पण माझे आजोबा एमपी चे होते. माझे आजोबाचे सख्खे भाऊ चुलत आजोबा 1958 मध्ये महाराष्ट्राला राहायला आले व माझे वडील 1980 मध्ये महाराष्ट्रात आले. आता मला ओबीसी कास्ट व्हॅलिडिटी मिळेल का महाराष्ट्रात? हे बघा, जर तुमचे म्हणजे वडील आजोबा म्हणजे हे जर महाराष्ट्रात त्या मानक दिनांकापूर्वीपासूनचे कायमस्वरूपी रहिवासी असेल तर तुम्ही महाराष्ट्राची कास्ट सर्टिफिकेट आणि महाराष्ट्राचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढू शकता. मात्र आता तुमचे वडील समजा इथं 1980 मध्ये महाराष्ट्रात आले आणि त्यापूर्वीचे जर त्यांचे रहिवास जो आहे तो महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल तर मग तिथं अडचण होईल. आता कायमस्वरूपी रहिवास म्हणजे तुमचा महाराष्ट्रातला म्हणजे तुम्ही नोकरी निमित्त किंवा बिझनेस निमित्त किंवा कैद झाली असेल महाराष्ट्रात तर तो कायमस्वरूपी रहिवास होत नाही. तर कायमस्वरूपी रहिवास जर तुमचे आजोबा पंजोबा हे असतील आणि समजा तुमचे वडील जर समजा एमपी मध्ये ते शिक्षणासाठी किंवा नोकरी वगैरे साठी गेले असेल तर त्याला काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल का तुमचे जे आजोबा किंवा पंजोबा हे महाराष्ट्रामध्ये मानक दिनांकापूर्वीपासून होते, म्हणजेच तुम्ही महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी आहेत हे सिद्ध केलं तर तुम्हाला महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट आणि महाराष्ट्राची कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. नेक्स्ट क्वेरी आहे सर, मी 12वी सायन्स मध्ये पास आहे. हा काल झालेला आहे. आपले दर्शक कॉमेंट्स करतात माझ्या कास्ट सर्टिफिकेट वर एमसीआर नंबर नाही, सीईटी साठी तो आवश्यक आहे. हे बघा, एमसीआर नंबर जो आहे प्रत्येक जो सर्टिफिकेट रिव्हेन्यूचा जो प्रत्येक दाखला याला म्हणजे एक तर एमआरसी नंबर असतो किंवा आउटवर्ड नंबर असतो. आता नवीन ह्याच्यामध्ये एमआरसी नंबर हे तिथं असते, परंतु पूर्वी एमआरसी नंबर नव्हता त्यावेळेस तिथं आउटवर्ड नंबर आणि ते आपल्याला मिळायचं. तर असा होत नाही, तुम्ही जरा व्यवस्थित म्हणजे ते बघा. आणि जर तुम्हाला समजतच नसेल तर माझा जो ईमेल आयडी डिस्क्रिप्शनला दिलेला आहे त्याच्यावरती तो तुम्ही तुमचं सर्टिफिकेट मेल करा, म्हणजे मी त्याच्यावरती तुम्हाला तो कुठे कोणता नंबर टाकायचा हे तुम्हाला त्याच्यावरती सांगेन. नेक्स्ट क्वेरी आहे, आमच्या घरात कोणी शिकलेलं नाही, मी एनटीबी कास्टचा आहे, मला शिकायचं आहे पण कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे. 1961चा पुरावा कुठून आणावा? पहिले लोक काही शिकलेले नाही आहे आणि आमचे दादा बाबा गावोगावी फिरायचे, आता काय करावं? हे बघा, भटक्या समाजाचा जो आहे तो कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी साठी अडचणी येतात, तर त्याच्यासाठी शासनाने जे आहे ते GR काढलेला आहे. आता त्या GR मध्ये स्पष्ट म्हणजे उल्लेख आहे का जे भटक्या समाजाची लोक आहेत त्यांच्याकडं म्हणजे पुरावे नसतात, ते शैक्षणिक पुरावे वगैरे नसतात आणि त्याच्यामुळे त्यांना अडचण येते. ठीक आहे, तुमच्याकडे शैक्षणिक पुरावे नसले तर तुमचा जो मूळ गाव आहे तिथं तुम्ही कोतवाल बुकाची नक्कल किंवा गाव नमुना 14 हे पहा. त्याच्यामध्ये काही तुम्हाला तुमचे आजोबा पंजोबा यांचे काही नोंदी सापडत असतील तर त्या बऱ्यापैकी सापडतात आणि समजा त्या पण नसल्या तर मग तुम्हाला जे आहे तुम्ही जो तुमचा मूळ गाव आहे तिथले सरपंचाचा दाखला घ्या, त्याच्यामध्ये तुमचा म्हणजे रहिवास आणि तुमची जातीचा उल्लेख असणं गरजेचं आहे, सरपंचाचा त्याचबरोबर ग्रामसेवक त्याचबरोबर तलाठी, तर यांचे दाखले घेऊन आणि तुम्ही प्रोड्यूस करा. आणि समजा नेटिव्ह सोडून जर तुम्ही दुसऱ्या गावात राहत असतील तर तिथले पण म्हणजे सरपंच तलाठी ग्रामसेवक
यांचा दाखला घ्या, ज्याच्यामध्ये उल्लेख असायला पाहिजे का हे अमुक अमुक हे या ठिकाणी सण अमुक अमुक पासून राहतात आणि त्यांची जात अमुक अमुक आहे, असं म्हणजे दाखले देऊन पण म्हणजे तुम्ही तिथं कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करू शकता. आणि हे दिल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस समितीचं जर समाधान झालं तर ठीक आहे, नाही तर मग समिती जी आहे तुमची ग्रह चौकशी, दक्षता पथक चौकशी करून आणि तुम्हाला जात पडताळणी दाखला देईल. आणि समजा जातीचा दाखला जर तुम्ही म्हणजे काढला असेल आणि जर जातीचा दाखला पण देत नसेल तर मग त्यावेळेस तुमचे जे प्रांत अधिकारी आहेत, SDO आहेत, त्यांना सांगा का आमच्याकडं म्हणजे पुरावे नाही, भटक्या समाजाचे आहेत, तरी ग्रह चौकशी करून आम्हाला जातीचा दाखला देण्यात यावा. मग त्यावेळेस जे प्रांत अधिकारी आहेत ते मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांना म्हणजे ग्रह चौकशीसाठी पाठवून आणि तुमची ग्रह चौकशी केल्यानंतर मग तुम्हाला दाखला मिळेल, म्हणजे जातीचा दाखला पण मिळेल आणि कास्ट व्हॅलिडिटी पण करता येईल. तुम्ही हे जे पद्धत आहे ती अवलंब करा. आता अनेक वेळा असं पण होतो की समजा SDO ऐकतच नाही, मग जातीचा दाखला काढता मिळत नसेल तर मग तुम्ही तुमच्या जे संबंधित जात पडताळणी समिती तिथं तुम्ही अप्रोच व्हा आणि त्यांना सांगा का मला जे तहसीलदार किंवा प्रांत अधिकारी SDO जातीचा दाखला देत नाही, आम्ही भटक्या समाजाचे आहेत. आणि त्यावेळेस मग समिती तुमचं म्हणणं ऐकून आणि जे प्रांत अधिकारी आहेत त्यांना आदेश देतील का यांची ग्रह चौकशी करून आणि यांना जातीचा दाखला देण्यात यावा. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझ्या वडिलांच्या आणि माझ्या दाखल्यावर हिंदू लिंगायत आहे, माझ्या मुलीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती लिंगायत वाणी आहे, तर मला तिचं OBC कास्ट सर्टिफिकेट काढायचंय, तर काय करू शकतो? हे बघा, मुळातच नुसतं लिंगायत असेल तर त्याच्यावरती जातीचं, कारण लिंगायत परीट आहेत, लिंगायत तेली आहेत, लिंगायत कुले कडगी आहेत, तर असे लिंगायत वाणी पण आहेत. आता तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या याच्यावर फक्त लिंगायत आहे म्हणजे त्याच्यामध्ये अनेक म्हणजे जाती आहेत लिंगायतच्या पुढे, तर तुम्हाला ती तुमची जी जात आहे, तुमची जी कास्ट आहे, कम्युनिटी आहे, तर ती तुम्हाला सिद्ध करायची. आता OBC साठी 1967चा पुरावा लागतो, तर 1967 पूर्वी तुमचा जो आता लिंगायत वाणी जर तुम्ही असाल तर मग लिंगायत वाणीच्या रिलेटेड तुम्हाला पुरावे द्यावे लागतील. आता तुमची मुलीच्या याच्यावरती लिंगायत वाणी म्हणजेच मानक दिनांकानंतरच आहे, तर त्याच्यावरनं तुम्हाला अडचणी, तर तुम्हाला म्हणजे त्याच्यासाठी मानक दिनांकापूर्वीचे म्हणजे तुमचे वडील असेल, आजोबा असेल, पंजोबा यांचे तुम्हाला पुरावे द्यावे लागतील, ज्याच्यावरती लिंगायत वाणी असलेला म्हणजे डॉक्युमेंट पुरावा असेल तर तुम्हाला तिथं अडचण येणार नाही.